Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagtap SV from Krishna Mahavidyalaya. Today we learn about CSS ID selector. So let's start with intro. Welcome. CSS ID selector. In this point we discuss about ID selector information. The ID selector selects the ID attribute of an HTML element to select a specific element. Here, ID selector applies to exactly an element in an HTML document. An ID is always unique within the page, so it is unique element. ID helps unique style for regular style. It set automatic unique call style repeat for gives identification. Then next point, it is written with the hash character followed by the ID name. Then next example of ID selector. In this example we discuss and show the what actual ID use in the program. Then first tag doc type HTML, then tag HTML, then tag head, then tag style, hash, para1, open curly, text align, colon, center, semicolon, color, colon, blue, close curly, then style tag, then head tag close. Here ID declare in style open and close tag, also style tag also declare in head section. अँड कोणताही आय डी तुम्हाला डिक्लेअर करायचा असेल तर तो स्टाईल टॅगमध्ये डिक्लेअर करायचा आणि हेड सेक्शनमध्ये, आणि त्याचा रेफरन्स असतो तो बॉडी टॅगमध्ये द्यायचा असतो. देन बॉडी टॅगमध्ये एक रेफरन्स दिलेला आहे पहा, टॅग पी आय डी इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा para1 डबल इन्व्हर्टेड कॉमा complete tag close. Here in this line paragraph ID रेफरन्स इथं दिलेला आहे. देन हॅलो स्टुडंट्स, देन पॅराग्राफ टॅग क्लोज. देन नेक्स्ट पॅराग्राफ टॅग, this paragraph will not be affected. Then paragraph tag close. Then body tag close and then HTML tag close. तर या प्रोग्राममध्ये आय डी सिलेक्टर हा स्टाईल टॅगमध्ये वापरलेला आहे. आय डी डिक्लेअर करण्यासाठी हॅश साईन वापरलं जातं आणि ह्याचा रेफरन्स बॉडी टॅगमध्ये दिला जातो. आता हा प्रोग्राम रन झाल्यानंतर हॅलो स्टुडंट्स पहिल्यांदा दिसेल आणि त्याच्या खाली दिस पॅराग्राफ विल नॉट बी अफेक्टेड असं हे डिस्प्ले झालेलं दिसेल. आता आउटपुट पाहू या प्रोग्रामचं. द आउटपुट ऑफ अबाव प्रोग्राम इज, पहा आता हॅलो स्टुडंट्स ही अक्षरं ब्ल्यू कलरमध्ये दिसलेली आहेत आणि त्याच्या खालीच दिस पॅराग्राफ विल नॉट बी अफेक्टेड. ओके. देन नेक्स्ट पॉइंट, CSS class selector. देन नेक्स्ट पॉईंट CSS क्लास सिलेक्टर. आता CSS स्टाईल टॅगमध्ये क्लास सिलेक्टर कसा यूज करायचा ते आपण या पॉईंटमध्ये पाहू. देन नेक्स्ट, द क्लास सिलेक्टर सिलेक्ट्स HTML elements with a specific class attribute. It is used with a period character, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा डॉट, फुल स्टॉप म्हणायचं त्याला, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, ह्या फुल स्टॉप सिम्बॉलनं क्लास डिक्लेअर केला जातो. देन फॉलोड बाय द क्लास नेम, आणि त्याच्यानंतर क्लासचं नेम
दिलं जातं. देन द क्लास सिलेक्टर इज यूज्ड व्हेन यू वॉन्ट टू चेंज ए ग्रुप ऑफ एलिमेंट्स विदिन युअर HTML पेज. आता आय डी सिलेक्टर अँड क्लास सिलेक्टर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर आय डी सिलेक्टर कशासाठी युनिक स्टाईल डिफाईन करण्यासाठी वापरला जातो आणि क्लास सिलेक्टर कशासाठी वापरला जातो, तर ग्रुप ऑफ एलिमेंट्स डिक्लेअर करण्यासाठी क्लास सिलेक्टर वापरला जातो. हा डिफरन्स लक्षात ठेवा. आता क्लास सिलेक्टर कसा वापरायचा तो पहा. द क्लास नेम शुड नॉट स्टार्ट विथ ए नंबर. आता क्लास नेम डिक्लेअर करण्याच्या अगोदर डॉट साईन द्यायचं, म्हणजे त्याला म्हणायचं फुल स्टॉप साईन द्यायचं. क्लास सिलेक्टर आणि क्लासचं नेम सिलेक्टरमध्ये क्लास नेम डिक्लेअर करताना त्या क्लासच्या नावाची सुरुवात कोणत्याही नंबरनं करायची नाही, तर कोणत्याही लेटर्सनं A to Z यामधले लेटर्स वापरून कोणताही नाव देऊन तुम्ही या क्लासचं डिक्लेअर करू शकता. जर नंबरनं तुम्ही क्लास डिक्लेअर केला तर घेणार नाही. तर एक्झाम्पल विथ ए क्लास इंट्रो. आता या ठिकाणी इंट्रो नावाचा क्लास डिफाईन केलेला आहे आणि त्याचं आपण एक एक्झाम्पल पाहू. टॅग डॉक टाईप HTML, देन HTML टॅग, देन हेड टॅग, देन स्टाईल टॅग. आता स्टाईल टॅगमध्ये क्लास कसा डिक्लेअर केलेला आहे तो पाहू. फुल स्टॉप इंट्रो नावाचा क्लास इथं आपण डिफाईन केलेला आहे आणि ह्याचा रेफरन्स आपण बॉडी टॅगमध्ये पुढे दिलेला आहे. ओपन कर्ली टेक्स्ट अलाइन कोलन सेंटर सेमीकोलन कलर कोलन ब्ल्यू क्लोज कर्ली देन स्टाईल टॅग क्लोज. आता या ठिकाणी डॉट इंट्रो नावाचा क्लास डिफाईन केलेला आहे आणि ओपन कर्ली आणि क्लोज कर्ली याच्यामध्ये टेक्स्ट अलाइन ही प्रॉपर्टी आहे आणि त्याची व्हॅल्यू काय डिक्लेअर केलेली आहे सेंटर. आता जे काही तुम्हाला टेक्स्ट डिक्लेअर करायचं आहे डिफाईन करायचा आहे क्लास, तो त्याला अलाइनमेंट दिलेला आहे. ते तुमची अक्षरं त्या ठिकाणी सेंटरला डिस्प्ले झालेले दिसतील आणि त्या अक्षरांचा कलर काय दिसेल तर ब्ल्यू. कलर ही प्रॉपर्टी आहे आणि ब्ल्यू ही त्या कलरची व्हॅल्यू वापरलेली आहे. आता या ठिकाणी तुमची स्टाईल टॅग संपलेला आहे. त्याच्यानंतर हेड सेक्शन क्लोज होईल. देन बॉडी सेक्शन. In this body section we reference the class selector. Then tag h1 class equal to double inverted comma intro double inverted comma complete tag close. तर आता इथं इंट्रो नावाचा एक क्लास डिफाईन केलेला आहे आणि ह्याची व्हॅल्यू वर कॉल बाय रेफरन्समध्ये दिलेली आहे. कुठं दिलेले आहे तर स्टाईल टॅगमध्ये ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे. आता इथं एक टेक्स्ट दिलेला आहे. काय टेक्स्ट दिले, धिस हेडिंग इज ब्ल्यू अँड सेंटर अलाइंड. आता हे जे टेक्स्ट दिलेलं आहे हे टेक्स्ट तुम्हाला बरोबर सेंटरला दिसणार आहे पेजच्या आणि त्या टेक्स्टचा कलर कसा दिसणार आहे ब्ल्यू. आता का असं दिसणार आहे तर आपण ही स्टाईल डिफाईनवर केलेली आहे हेड सेक्शनमध्ये, त्यामुळे ही अक्षरं तुमची हेडिंगची अक्षरं आहेत. ही हेडिंग टॅग इथं वापरलेला आहे त्यामुळे ही तुमची सगळी अक्षरं मोठ्या अक्षरात दिसणार आहेत. देन हेडिंग टॅग h1 क्लोज. देन अगेन टॅग P class equal to double inverted comma intro double inverted comma complete tag close. This paragraph is blue and center aligned. Tag P close. आता या ठिकाणी ही अक्षरं पण तुम्हाला तशीच सेम क्लाससारखी दिसणार आहेत, h1 हेडिंगसारखी दिसणार आहेत, कारण इथं सुद्धा आपण क्लास इंट्रोच वापरलेला आहे आणि ह्याची स्टाईलवर आपण हेड सेक्शनमध्ये डिक्लेअर केलेली आहे. देन बॉडी टॅग क्लोज, देन HTML टॅग क्लोज. आता इथं हा तुमचा प्रोग्राम संपलेला आहे आणि हा प्रोग्राम तुम्ही .css एक्सटेन्शननं सेव्ह करायचा आणि तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही इथं देऊ शकता आणि रन केल्यानंतर हा प्रोग्राम तुम्हाला रन विथ ब्राउझर म्हणायचा. मग ब्राउझरच्या पेजवर तुम्हाला ह्याचं आउटपुट दाखवलं जाईल. देन HTML टॅग क्लोज. इथं हा प्रोग्राम संपलेला आहे. आता याचा आउटपुट पाहू.
द आउटपुट ऑफ अबाव प्रोग्राम इज पहा दिस हेडिंग इज ब्ल्यू अँड सेंटर्ड अलाइन्ड. आता ही अक्षरं तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दिसत आहेत. आपण इथं हेडिंग स्टाईल चा H1 टॅग घेतलेला आहे, त्यामुळे ही अक्षरं तुमची मोठी दिसत आहेत. आणि त्याच्या खाली पॅराग्राफचं टेक्स्ट घेतलेलं आहे. धिस पॅराग्राफ इज ब्ल्यू अँड सेंटर अलाइनमेंट. आता ही अक्षरं ब्लॅक कलरमध्ये दिसत आहेत, पण इथं सेंटर अलाइनमेंट घेतल्यामुळं ती अक्षरं तुम्हाला सेंटरला दिसलेली आहेत. आता या ठिकाणी पहा, जी स्टाईल डिक्लेअर केलेली आहे वर हेड सेक्शनमध्ये, तसंच आउटपुट इथं तुम्हाला डिस्प्ले करून दाखवलेलं आहे. देन नेक्स्ट, क्लास सिलेक्टर फॉर स्पेसिफिक एलिमेंट. एखाद्या स्पेसिफिक एलिमेंटसाठी क्लास सिलेक्टर कसा डिफाईन करायचा तो आपण पाहू. टू स्पेसिफाय ओनली वन स्पेसिफिक HTML एलिमेंट शुड बी अफेक्टेड, देन यू शुड यूज द एलिमेंट नेम विथ क्लास सिलेक्टर. आता क्लास डिफाईन करायचा आहे, तेव्हा त्या क्लासचं नाव तुम्ही कसं देणार आहात, तर डॉट आणि जे काय तुम्हाला नाव द्यायचं असेल ते पुढं द्यायचं, म्हणजे तो तुमचा क्लास झाला. आता क्लासचं नाव देताना कोणताही नंबर वापरायचा नाही, कारण वर तुम्हाला डिक्लेअर केलेलंच होतं की क्लासचं नाव डिफाईन करताना नंबर वापरायचे नाहीत, तिथं लेटर्सच वापरायचे. ठीक आहे. देन नेक्स्ट पहा, एक एक्झाम्पल पाहू कसं स्पेसिफिक एलिमेंटसाठी क्लास डिक्लेअर केला जातो. पहा, टॅग डॉक टाईप HTML, देन टॅग क्लोज, देन टॅग HTML, देन टॅग हेड, देन टॅग स्टाईल, p.intro, ओपन कर्ली, टेक्स्ट अलाइन, कोलन सेंटर, सेमीकोलन, कलर, कोलन ब्ल्यू, क्लोज कर्ली, देन स्टाईल टॅग क्लोज, देन हेड टॅग क्लोज. आता या ठिकाणी p.intro, आता p काय आहे, तर एक क्लास डिफाईन केलेला आहे स्पेसिफिक एलिमेंटसाठी, आणि तो स्पेसिफिक एलिमेंट म्हणजे p आहे. आणि डॉट इंट्रो म्हणजे हा क्लास डिफाईन केलेला आहे, क्लासचं नाव आहे. आता याच्यामध्ये पहा, ओपन करली ते क्लोज करली, याच्यामध्ये टेक्स्ट अलाइन ही प्रॉपर्टी आहे, कोलन सेंटर, मग सेंटर ही टेक्स्ट अलाइनची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर कलर ही प्रॉपर्टी आहे, त्याची व्हॅल्यू काय वापरलेली आहे, ब्ल्यू. आता ह्या स्टाईलचा रेफरन्स कशामध्ये दिलेला आहे, तर बॉडी टॅगमध्ये. पहा बरं, बॉडी टॅग H1 क्लास इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा इंट्रो डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. आता या ठिकाणी हा क्लास इंट्रो नावाचा क्लास वापरलेला आहे, त्याला H1 हेडिंग वापरलेला आहे. दिस हेडिंग इज नॉट अफेक्टेड, देन टॅग H1 क्लोज. आता ही दिस हेडिंग इज नॉट अफेक्टेड हे तुम्हाला पेजच्या बरोबर सेंटरला दिसेल प्रोग्राममध्ये, आणि त्याचा कलर कसा दिसेल, ब्ल्यू दिसेल. का, तर आपण ह्याचा रेफरन्स कुठे घेतलेला आहे, तर स्टाईल टॅगमध्ये. ते नेक्स्ट, टॅग पॅराग्राफ, इथं पॅराग्राफ वापरलेला आहे. आता या पॅराग्राफमध्ये जे काही टेक्स्ट वापरलेलं आहे ते टेक्स्ट तुम्हाला त्या हेडिंगच्याच खाली दिसणार आहे, पण तिथं कलर कोणताही डिस्प्ले झालेला नसणार. बाय डिफॉल्ट ब्लॅक कलरच त्या टेक्स्टला येणार आहे. देन बघा, टॅग p क्लास इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा इंट्रो डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. दिस पॅराग्राफ इज ब्ल्यू अँड सेंटर अलाइन्ड, देन टॅग p क्लोज. आता हे टेक्स्ट तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये परंतु सेंटरला डिक्लेअर केलं डिस्प्ले झालेलं दिसेल. देन बॉडी टॅग क्लोज, या ठिकाणी इथं बॉडी तुमची क्लोज झालेली आहे, बॉडीचं काम संपलेलं आहे. देन HTML टॅग क्लोज, या ठिकाणी तुमचा प्रोग्राम संपलेला आहे. आता हा प्रोग्राम क्लासचा आहे, तर हा प्रोग्राम सेव्ह करताना .css आणि जे काय तुम्हाला प्रोग्रामला नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता आणि सेव्ह करू शकता. आणि ज्या ठिकाणी सेव्ह केलेलं आहे त्या ठिकाणी राईट क्लिक करायचं, ओपन विथ ब्राउझर म्हणायचं, आणि लगेच तुम्हाला ते प्रोग्रामचं आउटपुट तुमच्या ब्राउझरवर दाखवलं जाईल. द आउटपुट ऑफ अबाव प्रोग्राम इज, बघा कसं दाखवलेलं आहे आउटपुट, सेम. दिस हेडिंग इज नॉट
अफेक्टेड आणि द पॅराग्राफ विल बी द पॅराग्राफ विल बी डिस्प्लेड ऑन सेंटर अलाइंड. आता हे 2 वर्ड आहेत. आता इथं दिस हेडिंग इज नॉट अफेक्टेड हे ब्लॅक कलरमध्ये दाखवलेलं आहे आणि द पॅराग्राफ इज नॉट अफेक्टेड सेंटर अलाइंड हे ब्ल्यू कलरमध्ये अक्षरं दाखवलेले आहेत. ठीक आहे. ओके. ह्या प्रोग्रॅमचं आउटपुट. देन या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. भेटू आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.